माथेरानच्या रूममध्ये आम्हाला टीव्ही उपलब्ध असून देखील आम्हाला तो बघायची गरज पडली नाही, कारण भावा बहिणीची भांडण, साई आणि ज्योतीच्या भांडणांमुळे आम्हाला रात्री मनसोक्त एंटरटेनमेंट मिळालं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अजून किती चालायचं आहे रे? बरंच लांब आहे. अजून वाटतं माथेरान मार्केट. कशी लागते साई माथेरानची बासुंदी चहा? बासुंदी चहा कम बासुंदी एक नंबर आहे. सरांची पण संपले. कशी होती कॉफीची टेस्ट? मस्त वेगळा चहा आहे. बासुंदी चहा खूप छान लागतं. ह्या नकली रेल्वे इंजिन समोर सर्वांनी इतके फोटो काढले की नेक्स्ट टाइम तो पिकनिकला येणार असेल फोटोग्राफरचे 10 किंवा 100 रुपये एका फोटोला, 200 रुपये व्हिडिओसाठी आपण ठेवणार. कळलं ज्योती? कळलं? नो 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 नो. असे नसेल तर त्यांनी येऊच नाही. पर्सनल फोटोग्राफर घेऊन यायचा, आम्ही काढणार नाही फोटो. पुढच्या वेळीस फोटो काढले घालले नाही. डिस्क्लेमर लिहावरती. ओके, पिकनिकला नियम लागू झालेला आहे, त्याच्यामुळे ज्योतीने याचा सखोल विचार करावा असं मला वाटतं. मी कुठून देऊ पैसे? माझ्याकडे पैसे आहेत का? मी कसे देऊ? पैसे असते तर मी तुम्हाला दिले. पैसे असते म्हणजे आम्हाला काही तू नाही सांगायचं. आम्हाला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हो पाहिजे. तू आमचे पैसे लवकर नाही दिलेस तर तू जेलमध्ये गेलीस. आपण तर आत्ताच इतके दामलोयत. पुढे आणखी चालायचं आहे, पण ते लोक आपल्यासाठी थांबले असतील का? ट्रिपचा दिवस दुसरा. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये 5 लोक बघितली होती, पण आता 2 नवीन आणि नवीन जुने दोन्ही म्हणता येईल त्यांना. अशी लोक ॲड झालेत. ते म्हणजे नागेश आणि सचिन. हे आपले नाट्यगंधेचे जुने मेंबर आहेत आणि दोघंही उत्तम आर्टिस्ट आहेत. आणि आता ते आपल्याला जॉईन झालेत. आता बघूया आपण कशी धमाल करतोय यांना घेऊन. हे पडा कोणीतरी. ज्योती पड जरा, कंटेंट दे मला. तो तर बोला माझी ढकलून नाही पडली रे. हाट कोणाची जिरली? ज्योती जिरली. तुमची निम्मी जिरली. बाकी आहे थोडी. थोडा स्टॅमिना आहे अजून. तुम्ही काल नव्हता म्हणून आम्ही कालपासून. काल पाऊस पडत होता म्हणून आम्हाला जाणवलं नाही, पण आज पाऊस नाही पडत आहे म्हणून आम्हाला जरा जिरली म्हणजे खाल्लेलं अर्ध जिरला पुन्हा. बघा, म्हणजे तुम्ही फिरत असाल, ट्रेकिंगला आला असाल, जंगलात आला असाल आणि पाऊस पडला नसेल तर अशी बालिशगिरी करावी लागते आपल्याला. अरे नागेश दादाने छान कॉमेडी केली. नागेश प्लीज रिपीट. काय म्हणालात तुम्ही? हे म्हणते नुसतीच येरे येरे पावसा. पाऊस काय येत नाही, नुसतीच येरे येरे म्हणते. पैसा किती देतो ते सांग ना. पैसा किती बरोबर आहे. देतो ते सांग ना. पॉइंट आहे. देईन की, पण तुम्ही पडा की लवकर. सो इको पॉइंटला आम्ही आलोय आणि इको पॉइंटला आवाजाचा इको तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण आवाजाचा इको काही येत नाहीये. कोणाची एवढी एनर्जी राहिली नाहीये. ओके, सचिन ट्राय करते आता. आला थोडा आला. चार्ज कर स्पीकर चार्ज कर तुझा. इकडे आहे मी. काय झालं? आला थोडा आला. याहू क्या बोला तूने? हर्ष दादा आला
आता आला. हर्ष दादा वन्स अगेन. आला 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 आला. आवाज गेला ना तिथपर्यंत. काय काढताय? प्राणी नाही, माणसं काढा, माणसं. माणसं चाव. ते नमुताई तू काढतेस. तर इको पॉइंट वरती आम्ही आलेलो होतो आणि नागेश काहीतरी तिथे आता इको काढण्यासाठी आवाज काढणार आहेत. बघूया तर काय बोलतायत ते. हा बायकोचं नाव. 2 3 स्टार्ट. ओरडा की. काय लाजतंय काय लाजतंय काय लाजतंय काय लाजतंय. हर्ष दादा तुम्ही द्या, मी तुमचं काढीन, तुम्ही आधी ओरडा. ए नाही नागेश पहिले नागेश. कमॉन नागेश. ज्योती जोरात जोरात जोरात. ज्योती. अरे इकडे आमचे मिमिक्री मास्टर नागेश मिमिक्री करतायत. बघूया ते कोणाची मिमिक्री करतायत. दादा लवकर करा ना मिमिक्री. खरं तर यायला हवं होतं त्याने पण आला नाही. मिस करत आहोत आम्ही वैभवला. बरं का ऐकलं का. वस्त्रहरण झालंच पाहिजे. मेनी पीपल्स आर हिअर. आय एम एक्साइटेड टू प्ले द रोल. थँक यू सो मच. सावित्री अगे सावित्री बाहेर रे. आपण आलेलो आहोत कोरोनेशन पॉइंटला आणि आपल्याला जायचंय कोरोनेशन पॉइंटलाच. ॲक्च्युली आपण आलेलो आहोत माथेरानला आणि पॉईंट्स खूपच लांब आहेत. खूपच लांब लांब पॉईंट आहेत. लांब आहेत पॉईंट खूप आणि त्यामुळे चालायला पण वेळ लागतोय. बराचसा आमचा वेळ आता चिडला 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 आता चिडला. कशाला आमचे काय आम्ही इथे कशाला काय बोल एवढा वेळ लागते मग काय आम्ही कशाला आलो इथे. शशांक जायचंय. बसा दोघं. हा जाते मी कडी लावून. तुम्ही बसा दोघं. आंबादास सैराट मधली आजी तुम्ही पाहिली असेल आता. हे बाबा हे नको टाकू. चालू आहे. आपल्याकडे झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू हे पात्र इथे जिवंत करतोय नागेश. बाबा चमत्कार मला मुंबईला घेऊन चल. लक्षा हे लक्षा पण तू आता म्हाताऱ्याला आहेस. मला बाबा चमत्कार करे घेऊन चल. तू माथेरानला आहेस. आईला म्हाताऱ्याला का तात्या मी तुला मृत्युंजय मंत्र देतोय. तू माझ्या मागे मागे म्हण. ओम ह्रीम क्लीम बघ बुगे बघनी बागोदरी बघ मासे येऊनी ओम भट स्वाहा. तर हे आहे पडलेले झाड. अय्यो झाड. अय्यो झाड. पापा झाड ही बघा वारे. हे अशा तुटलेल्या झाडातून आणि मळलेल्या वाटातून आम्ही रस्ते काढत चाललेलो आहोत सनसेट पॉइंट कडे. बघूया आम्हाला सनसेट बघायला मिळतोय का. एक एक पॉइंट बघायला आम्ही कसं कसं कुठे कुठे कसं चाललोय. देवा काय बोलायचं. काय बोलायचंय ज्योती बोल काय बोलायचं तुला. साईबद्दल काय बोलायचं होतं तुला. बोल. ऍक्च्युली शिव्या द्यायचं होतं. अरे बापरे नको नको. आपला चॅनल फॅमिली मेंबर्स बघतात त्याच्यामुळे शिव्या नको. म्हणून मी नाही देत. दादा मी खूप सभ्य आणि संस्कारी. ठीक. सभ्य आणि संस्कारी. ठीक आहे आपण बीप लावूया. नको इतर पण माणसं आहेत मग ते घाबरतील. जे तिची इच्छा होते तुला शिव्या द्यायची. असं काय केलंस तू. काय पापा केलेस. हिला ट्रिपला आणूनच खूप मोठे पाप झाले. काय बोललं काय बोललं. माझ्या छत्रीला काही झालं ना
तर दोघांना फटकून काढेन. काय बोललास तू? शशांकची छत्री तोडाल. काचेचा ग्लास आहे तिथे. हा टाक, फोड रक्त आलं पाहिजे. काय बोललास तिकडे नाही. प्रे एकदम सभ्य, एकदम रिस्पेक्ट. तू मारेल. तू बस. सभ्य आणि संस्कारी. ठीक. सो आजचा माथेरानचा आमचा शेवटचा दिवस आणि तुम्ही गणपतीपुळेच्या ट्रिपमध्ये बघितलं असेल तोच ब्युटन गॅस. जी आमची कॉफी पार्टी सक्सेस झाली नव्हती, पण आमची मॅगी पार्टी माथेरानला येऊन सक्सेस होणार आहे. साईच्या हातची मॅगी आम्हाला खायला मिळणार आहे पुढे. साई आजीच्या हातची मॅगी. कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही तो माझा भाऊ. चुलीवरची नाही तर ग्लुटेन गॅसवरची मॅगी आपल्याला खायला मिळेल. एक नवीन परंपरा. नवीन परंपरा. तुम्ही ते मांडलेलं नाही आहे, त्यामुळे सध्या अशातच आपण चालू या मॅगी खायला लवकरच. वा. अशा पद्धतीने साईच्या ब्युटन गॅसवरती आपली मॅगी तयार झालेली आहे. लवकरच आम्ही गरमागरम मॅगी खाणार आहोत. ह्या ट्रिपची शेवटची मॅगी. कालही आम्ही मॅगी खाल्लेली आहे. पण तेव्हा हे दोघे नव्हते. तेव्हा हे दोघे नव्हते, हे नवीन जॉईन झालेले. नवीन एक्सपिरियंट आम्ही पण अनुभवतोय. मॅगी वगैरे खूप छान, म्हणजे साई बनवतो. चांगला मुलगा आहे, शांत आहे. शांत आहे. शांत आहे. ज्योती काय म्हणायचं तुला याच्यावर? शांत आहे. नका असं बोलू दादा, नका असं बोलू. इथे बघा, इकडे मी त्याची मोठी बहीण कशी झाली. मी त्याला झेलत कशी झाली. चांगली झाली, चांगली तुम्ही वॉशरूमला जावा आणि आंघोळ करून या. तर हर्ष दादा, तुम्ही सांगा प्लीज एक्सपिरियन्स मॅगी बद्दल. साई आजी आमची मेहनतीच आहे पहिल्यापासून, आणि जो ब्युटन गॅस त्यांनी आणलाय त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आम्ही. आणि आम्हाला अशी सकाळी सकाळी गरम गरम मॅगी खायला घातली आहे, पण उत्कृष्ट चव आहे त्याची. त्याबद्दल खरंच धन्यवाद साई आजीला आमच्या. हे बघा, पुन्हा एकदा बघा याच्यावर. नक्की साई ऐकतोयस ना, तर कृपया मनावर घ्यावे. बाळांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा, म्हणजे तुम्हाला नियमितपणे साई आजीची रेसिपी बघता येईल. धन्यवाद.